नमस्कार. आज आपण पोहोचलो आहोत आपल्या 7 डेज रिच्युअलच्या डे 6वर. लॉ ऑफ ॲझम्पशनच्या दिवशी. लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणजे काय? साध्या भाषेत जे तुम्ही मनात आहे असं धरता ते तुमच्या आयुष्यात येऊ लागते. ॲझम्पशन म्हणजे विश्वास. तुम्हाला विश्वास असावा लागतो त्या गोष्टीबद्दल. आज आपण शिकायचे आहे ऑलरेडी माईन अवस्था निर्माण करायची आणि ती रोजच्या आयुष्यात कशी जपायची. आरामात बसा किंवा तुम्ही झोपूही शकता आणि डोळे हलके मिटायचेत. हात हृदयावर ठेवायचा आहे आणि 3 खोल श्वास घ्यायचे तुम्हाला आणि हळूहळू सोडायचे आहेत. आता मनात एक छोटा हेतू ठेवा. आज मी माझ्या जीवनाची अवस्था आधीच आहे असं अनुभवणार आहे. पण हे थेरोटिकल नाही. लॉ ऑफ ॲझम्पशन ही रोजची कला आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आतून आधीच आहे असं धरता तेव्हा तुमचं वर्तन, भाषा, विचार सगळं त्यानुसार बदलतं आणि युनिवर्स किंवा सबकॉन्शियस तेच प्रत्यक्षात आणते. आता म्हणजे उदाहरणार्थ आपण असं बघूया की तुमच्याकडे 10 लाख रुपये आलेले आहेत, तर तुम्ही काय करणार आहात? किती आनंदी असाल? म्हणजे हे तुम्हाला आधीच गृहीत धरायचं की तुमच्याकडे तेवढे पैसे आलेले आहेत. आता एक शांत छोटा अनुभव करूया. डोळे बंद ठेवायचेत. मनात तुमच्या ड्रीम लाईफचा एक साधा पण जिवंत प्रसंग आणायचा आहे. ते जसं जिथे तुमची रोजची सकाळ आहे. उदाहरणार्थ तुमचं सुंदर घर, किचनमधील चहा, तुमच्या बगलच्या खुर्चीत तुमचा प्रिय माणूस हसत आहे. आता त्यात सीनमध्ये जा जसं तो क्षण सध्याचा आहे. तुम्ही कसे बसलेले आहात आणि कसे उठत आहात, काय घातलेले आहे तुम्ही, आवाज कसा येतो आहे, हसण्याचा आवाज कसा आहे, हे सगळं तुम्हाला सीन बघायचा आहे आणि हा प्रसंग तुम्हाला जिवंत करायचा आहे. हे सगळं पाहताना मनात हे वाक्य ठेवायचे आणि भावना अनुभवायची आहे. हे आधीच माझं आहे. आता त्या सीनमध्ये 3 मिनटं राहायचं आहे तुम्हाला. प्रत्येक सेन्सरी डिटेल्स, दृश्य, आवाज, स्पर्श, वास तुम्हाला जिवंत करायचे आहेत. मी जे 5 सेन्सेस तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलेले होते ते तुम्ही पूर्णपणे जिवंत करायचे आहेत. आता आपण काही छोट्या लिव्ह ॲज इफ ॲक्शन्स करणार आहोत जे तुमच्या मनाला आणि शरीराला त्या स्थितीशी जुळवतील. आजची काही वाक्य बोलताना ऑलरेडी वापरायची आहेत तुम्ही. उदाहरणार्थ, माझ्याकडे कधी मिळेल ऐवजी माझ्याकडे आहे. मिनी बिहेवियर्स. जर तुम्हाला स्वप्नात एखादी ट्रॉफी, सक्सेस मिळालेले आहे तर एक्झाम्पल म्हणून अफर्मिंग नोट लावायची आहे. अपेक्षित कपडे परिधान करायचे आणि कॉन्फिडंट पोश्चर तुम्हाला ठेवायचा आहे. आणि ग्रॅटिट्यूड इन प्रेझेंट टेन्स. जे काही तुझ्या स्वप्नात आहे ते सध्याच्या काळात धन्यवाद म्हणायचे. धन्यवाद माझ्या सुंदर घरासाठी. मी माझं ड्रीम लाईफ आधीच जगत आहे. प्रत्येक वाक्य. आता मी काही अफर्मेशन्स बोलणार आहेत, तर तुम्हाला तो मी बोलल्यावर 3 वेळा बोलेल तेव्हा तुम्ही रिपीट करायचे आहेत. मी माझं ड्रीम लाईफ आधीच जगते किंवा जगत आहे. मी माझं ड्रीम लाईफ आधीच जगते किंवा जगत आहे. मी माझं ड्रीम लाईफ आधीच जगते किंवा जगत आहे. माझी ओळख ही यशस्वी आणि आनंदी आहे. माझी ओळख ही यशस्वी आणि आनंदी आहे. माझी ओळख ही यशस्वी आणि आनंदी आहे. संपूर्ण युनिवर्स माझं समर्थन करतो. संपूर्ण युनिवर्स माझं समर्थन करतो. संपूर्ण युनिवर्स माझं समर्थन करतो. मी प्रत्येक संधी सहज ओळखते किंवा ओळखतो आणि स्वीकारते किंवा स्वीकारतो. मी प्रत्येक संधी सहज ओळखते किंवा ओळखतो आणि
स्वीकारते किंवा स्वीकारतो. मी प्रत्येक संधी सहज ओळखते किंवा ओळखतो आणि स्वीकारते किंवा स्वीकारतो. हे आधीच माझं आहे. हे आधीच माझं आहे. हे आधीच माझं आहे. मी प्रत्येक संधी सहज ओळखते किंवा ओळखतो आणि स्वीकारते किंवा स्वीकारतो. जर शक्य असेल तर आरशासमोर जा. शांतपणे स्वतःकडे बघा. डोळ्यात आता उच्चार करा. मी हे आधीच आहे. मी यशस्वी, समृद्ध, प्रेमळ आहे. मी हे आधीच आहे. मी यशस्वी, समृद्ध आणि प्रेमळ आहे. तुमचा आवाज, चेहरा आणि डोळ्यांचा कॉन्टॅक्ट हे सर्व सबकॉन्शियसला सांगतात की तुमची नवी ओळख आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं मेंटल रिहर्सल करा. तुमच्या दिवसभरातील एक छोटा सीन इमॅजिन करा जिथे तुम्ही तुमच्या ऑलरेडी स्टेटमध्ये आहात. छोटा इंटरनल मूव्ही तयार करा आणि त्या सीनला पॉझिटिव्ह एंडिंग द्या. हे दररोज केल्याने सबकॉन्शियसमध्ये नवी स्क्रिप्टिंग घडते. आता एक छोटासा अँचर तयार करायचा आहे आपल्याला. उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि 3 वेळा म्हणायचे, हे आधीच माझं आहे. हे म्हणजे स्पर्श प्लस शब्द कॉम्बिनेशन अंगीकार करायचा आहे तुम्हाला आणि भविष्यात जेव्हा वेगळी कल्पना लागेल तेव्हा हा अँचर वापरायचा आहे. आता तुमच्या जर्नलमध्ये खाली लिहायचं आहे तुम्हाला, आज मी कशाला आधीच आहे म्हणेन. एक वाक्य लिहायचं आहे तुम्हाला. तुमचं जे स्वप्न असेल ते तुम्ही लिहू शकता. मी आज एक छोटासा ॲक्शन काय करीन ज्याने मला त्या स्टेटमध्ये आणणं सोपं होईल. उदाहरणार्थ कॉन्फिडंट आउटफिट, 5 मिनिट नेटवर्किंग, मेसेज, स्मॉल परचेस असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल. रात्री झोपण्यापूर्वी मी कोणती 2 मिनिटांची सीन रिहर्सल करेन. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हात हृदयावर ठेवा आणि मनात म्हणा, धन्यवाद. हे आधीच माझं आहे. हा विश्वास तुम्हाला आतून बदलून टाकेल आणि तुमच्या आयुष्यात बाह्य परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. उद्यापासून आजच्या भावनेने चला आणि लहान लहान ऑलरेडी ॲक्शन्स रोज जोपासा. 2 मिनटं तुम्हाला डेली प्रॅक्टिस काय करायची आहे तर 1 मिनिट व्हिज्युअलायझेशन ऑफ सिंगल सीन करायचं आहे आणि 3 सेकंद अँचर हात हृदयावर हे आधीच माझं आहे आणि 30 सेकंद ग्रॅटिट्यूड प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे. आज मी आधीच कशासाठी आहे हे लिहायचं आहे तुम्हाला. आज एक छोटा ॲक्शन जो मी करेन ते पण लिहायचं आहे आणि रात्रीची 2 मिनटं रिहर्सल सीन हे पण तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.